वो कल्याण जा रहा था, हमारे मिसेज का आंखों का ऑपरेशन करने का है, उसके लिए जा रहा था और उसी रास्ते से जा रहा था वो, वहाँ पर उसको अटैक किया। तो उसके दोस्त ने बोला कि उसको अटैक किया है। उसको हाँ, पुलिस से बात किया हमने, उसने बोला कि मैं कुछ नहीं कर सकता हूँ, वो दूसरी पुलिस ने पकड़ा है, वो कोर्ट में जाएगा, वहाँ से आपको जो करना है तो करोगे। निर्दोष व्यक्ती आहेत ज्यांना पोलिसांनी अटक केलेलं आहे। त्यामध्ये काही स्टुडंट आहेत जे कॉलेजला जात असताना, क्लासला जात असताना त्यांना पोलिसांनी पकडलं। जे रेग्युलर रेल्वेने प्रवास करतात त्यांनाही पोलिसांनी पकडल्या। बदलापूर लैंगिक अत्याचाराचे पडसाद मंगळवारी अधिक तीव्रतेने उमटली। आपण बघितलं की मंगळवारी संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये रेल रोको केला होता। त्यानंतर आता पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करायला सुरुवात केली आहे। ज्यांचा आंदोलनामध्ये सहभाग नव्हता त्यांनाही अटक करण्यात आली असा आरोप आता होताना दिसतोय। दृश्यांमध्ये दिसणारे हे आहेत भूषणचे वडील। भूषणला सुद्धा अटक करण्यात आली आहे। भूषण हा त्याच्या आईच्या ऑपरेशनच्या तारखेची फाईल घेऊन बदलापूरहून अंबरनाथकडे निघाला होता असा दावा त्याच्या वडिलांनी केलाय। बदलापूर पश्चिमेला भूषण दुबे हा राहतो आणि त्याच्या आईच्या डोळ्यांना मोतीबिंदू झालेला आहे, त्यामुळे त्यांचं ऑपरेशन करण्याची तारीख डॉक्टरांकडून घेण्यासाठी तो निघाला होता। मात्र याच दरम्यान पोलिसांनी बदलापूर रेल्वे स्थानकात लाठीचार्ज केला आणि आंदोलक कात्रपच्या दिशेने पळत सुटले। या आंदोलकांची पोलिसांनी पाठलाग करून धरपकड केली। यामध्ये भूषण दुबे हा सुद्धा पोलिसांना सापडला। यावेळी भूषण यानं पोलिसांना आपण आईच्या हॉस्पिटलची फाईल घेऊन डॉक्टरकडे ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी जात असल्याचं सांगितलं। मात्र असं सांगून सुद्धा पोलिसांनी त्याला न सोडल्याचा दावा भूषणचे वडील कमताप्रसाद दुबे यांनी केलाय। भूषण याच्या अटकेची कोणतीही माहिती आम्हाला देण्यात आलेली नव्हती। भूषणच्याच एका मित्रानं रात्री फोन करून याबाबत आम्हाला सांगितलं, त्यामुळे त्याला नेमकं कुठे ठेवलं आहे हे देखील आम्हाला पोलिसांकडून सांगितलं गेलं नाही। अखेर भूषण हा भिवंडीला असल्याची माहिती आम्हाला मिळाली असं मत भूषणच्या वडिलांनी माध्यमांसमोर केलंय। भूषणच्या जामिनासाठी कमताप्रसाद हे गुरुवारी दिवसभर उल्हासनगरच्या कोर्टामध्ये फेऱ्या मारत होते। मात्र या प्रकरणात पोलिसांनी आपलं म्हणणं न मांडल्यामुळे भूषणचा जामीन होऊ शकला नाही। भूषणच्या वडिलांना उच्च मधुमेहाचा त्रास असून त्यांच्या दोन्ही पायाचे अंगठे कापलेले आहेत। तशाच अवस्थेत दुबे हे आपल्या मुलाच्या जामिनासाठी कोर्टाच्या पायऱ्या चढत होते। आपल्या मुलाला कारण नसताना अटक करण्यात आली असून त्याची सुटका करण्याची मागणी दुबे यांनी केली आहे। आपके लड़के को अरेस्ट किया है, वो कहाँ जा रहा था, क्यों जा रहा था, क्या बताइए? वो कल्याण जा रहा था, हमारे मिसेज का आंखों का ऑपरेशन करने का है, तो राशन कार्ड ऑफिस से एक पेपर लेके जा रहा था वहाँ साइन कराने। तो उन लोग हमको डेट देने वाले थे कि कभी ऑपरेशन करेंगे रेटिना का, उसके लिए जा रहा था और उसी रास्ते से जा रहा था वो, वहाँ पर उसको अटैक किया। किधर उसको पकड़ा? वो आदर्श स्कूल के पास में पकड़ा इस रोड पे। आपको कैसा पता चला उसको? हमको रात को उसके दोस्त ने बोला कि उसको अटैक किया है, उसको उसने मैसेज किया था लड़के ने उसको, उसके दोस्त को। आपने पुलिस से बात की कि क्या? हाँ, पुलिस से बात किया हमने। पुलिस के बाद मेरी ये फाइल भी थी, तो उन्होंने बोला कि मैं कुछ नहीं कर सकता हूँ, वो दूसरी पुलिस ने पकड़ा है, वो कोर्ट में जाएगा, वहाँ से आपको जो करना है तो करोगे। कितना बजे वो जा रहा था? वो जा रहा था करीब 2 बजे। हाँ, आपकी क्या मांग है? मेरी मांग ये है कि मेरे लड़के को छोड़ना चाहिए। हम तो हमारा एक ही लड़का है और वही सब करने वाला है। हम लोग तो मतलब चल भी नहीं सकते। हमारा जो भी है भाजी पाला जो भी लाना देना जो भी करना है वो सब वही करता है। अभी हम तो समझो ऐसे तो पाँव से विकलांग है, एकदम दिल से भी विकलांग हो गए। मेरे को डायबिटीज है, मेरा एक पाँव का अंगूठा काटा है और दूसरा भी सड़ गया है, उसका भी ऑपरेशन करने का है। और मेरी मिसेज के दोनों आँखों का मोतियाबिंद का ऑपरेशन हुआ है और उनका रेटिना का मतलब वो करके भी दिख नहीं रहा है, तो डॉक्टर ने बोला रेटिना का ऑपरेशन करना पड़ेगा। तो उसके लिए वो फॉर्म लेके वहाँ जा रहा था साइन कराने के लिए। उन लोग डेट देने वाले थे कि कभी ऑपरेशन करेंगे, तो उसी समय उन्होंने पकड़ लिया उसको रास्ते। दरम्यान बदलापूर आंदोलनाप्रकरणी बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलिसांनी 3 गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यात अटक करण्यात आलेले बरेच जण हे आंदोलनातील नसल्याचा दावा या आंदोलकांची बाजू कोर्टामध्ये मांडणारे वकील ॲडव्होकेट सत्यन पिल्ले यांनी केलाय। अटक करण्यात आलेल्यांमध्ये काही जण विद्यार्थी असून त्यांच्याकडे कॉलेज क्लास यांचं आय कार्ड सापडलेलं आहे। काही जण नियमित कामावर जाणारे प्रवासी असून त्यांच्याकडे रेल्वेची तिकीट आणि पास सापडलेत। काही जण आपल्या घरासमोर उभे राहून आंदोलन बघणारे रहिवासी आहेत। मात्र या सर्वांना
पोलिसांनी विनाकारण अटक केल्याचं ॲडव्होकेट सत्तन पिल्ले यांनी या ठिकाणी सांगितले आणि असा दावा पिल्ले यांनी केलाय. हो, असे मला बरेच आरोप ज्यांनी आंदोलनकर्ते होते, ज्यांना आणलं होतं त्या आंदोलनकर्तेही नाही आहेत. असे बरेच निर्दोष व्यक्ती आहेत ज्यांना पोलिसांनी अटक केलेलं आहे. त्यामध्ये काही स्टुडंट आहेत जे कॉलेजला जात असताना, क्लासला जात असताना त्यांना पोलिसांनी पकडलं. कारण ज्यावेळेस धावपळ झाली तेही घाबरून पळाले, तर पोलिसांनी त्यांनाही पकडलेलं आहे. काही आपल्या घराच्या समोर उभे असताना त्यांना पकडलेलं आहे. काही जॉबला जाताना ज्यांच्याकडे रेल्वेची तिकीट आहे, जे रेग्युलर रेल्वेने प्रवास करतात, त्यांनाही पोलिसांनी पकडले. असे बरेच आहेत ज्यांचं या घटनेशी काही संबंध नसताना त्यांना पोलिसांनी अटक केलेलं आहे. या लोकांसाठी काय आपण आर्ग्युमेंट करणार? आम्ही काल ऑलरेडी आर्ग्युमेंट तसंच केलेलं आहे आणि कोर्टाने त्या ऑर्डरमध्ये सुद्धा घेतलेलं आहे की असे विद्यार्थी आहेत, त्यांचे आय कार्ड आहेत. काही असे आहेत जे तिथे बदलापूरला काम करतात, त्यांचेही आय कार्ड आहेत. तेही आम्ही कोर्टापुढे म्हणणं मांडलं होतं आणि म्हणूनच कोर्टाने काल इमिडिएटली त्यांची MCR केली. एकंदरीतच या सर्व प्रकरणामुळे पोलिसांच्या हाती खरे आंदोलक न लागल्यामुळे जो दिसेल त्याची धरपकड करण्यात आली आहे का, अशी चर्चा सुद्धा सध्या नागरिकांमध्ये चांगलीच सुरू आहे. अंबरनाथहून पंकज पाटीलसह मयुरी चव्हाण, लोकमत.